झिरो आवरच्या आजच्या भागात मी सरिता कौशिक आपलं स्वागत करते. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणजे मराठा आरक्षणासाठी 9 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात अखेरीस राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलंय. मात्र उपोषण मागे घेत असताना मनोज जरांगेंनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणावर अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारची यावेळी कोंडी फोडण्याची जबाबदारी होती ती मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, संदीपान भुमरे, अतुल सावे, नारायण कुचे या शिष्टमंडळावर. उपोषणाच्या 9व्या दिवशी जरांगे पाटलांनी राज्य सरकारनं मागितलेली अधिकची वेळ मान्य केली. आता दिलेली वेळ शेवटची आहे असा इशारा देत वेळ घ्या पण आरक्षण द्या, सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे असं मत जरांगेंनी व्यक्त केलं. मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यात आणि वेळ वाढवून घेण्यात पडद्यामागचे आणखी एक हिरो म्हणजे अपक्ष आमदार बच्चू कडू. 2 दिवसांपासून बच्चू कडू अंतरवाली सराटीत ठाण मांडून बसले होते. मात्र ही सर्व घडामोड इतक्या सहजी घडली नाही. मंत्री धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंकडे आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंतची मुदत मागितली तर मनोज जरांगे पाटील मात्र 24 डिसेंबरवर ठाम राहिले. यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला खडसावले देखील. शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्या तारीख कुठली ठरवायची यावरून तब्बल 15 ते 20 मिनिटं खडाजंगी झाली. अखेरीस मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंनी मागितलेली 2 जानेवारीची वेळ मान्य केली. तसंच सरकारने वेळ न पाळल्यास 2 जानेवारीनंतर मराठा वादळ मुंबईत धडकणार असा इशाराही दिला. दरम्यान आज शिष्टमंडळानं भेट घेण्याआधी राज्य सरकारनं पाठवलेले माजी न्यायाधीश सुनील शुक्रे, माजी न्यायाधीश आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष MG गायकवाड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाची कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. 1-2 दिवसांमध्ये कोणतेही आरक्षण मिळत नाही, त्यामुळे घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये असे निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंना सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी इम्पेरिकल डेटा महत्त्वाचा आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जातोय. न्यायालयातूनही आरक्षण मिळण्याची चिन्ह दृष्टीपथात असल्याचं स्पष्ट करताना मराठा आरक्षणासाठी अजून थोडा वेळ देण्याची मागणी करत मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल असे आश्वासन दोन्ही न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांना दिले आहे. यावर जात प्रमाणपत्र कमिटीला याबाबत सूचना द्याव्यात अशी मनोज जरांगेंनी केलेली मागणी निवृत्त न्यायमूर्तींनी लिहून घेतली. तर तिकडे दिल्लीत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मराठा आरक्षण प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. मराठा आरक्षणाची धग बसलेल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज 3ऱ्या दिवशीही मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं. एकंदरीतच आरक्षण प्रश्नी राजकीय हालचाली वेगानं घडत असल्या तरी राजकीय इच्छाशक्तीविना प्रत्यक्षात आरक्षण कसं मिळणार आणि मिळणार असेल तर ते किती कालावधीत मिळणार याची उत्तरं अद्यापही गुलदस्त्यात आहेत. याच विषयावर आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न होता, कायदे करणारे आमदार मराठा आरक्षणासाठी मंत्रालयासमोर आंदोलन करतात, हे योग्य वाटतं का? आजची ही मोठी घडामोड आत्ता घडली आहे. त्याआधी सकाळपासूनच्या बऱ्याच घडामोडी आहेत आणि त्यावरच हा प्रश्न होता आणि तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. ज्याच्या हाती सत्ता तोच खरा विजेता किंवा ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस, ही म्हण तर आपण अनेकदा ऐकली आहे आणि हेच वास्तवही आहे. पण मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं मात्र या म्हणीवर थोडी शंका येऊ लागली आहे. कारण
मराठा आरक्षण देणं किंवा त्याबाबत निर्णय घेणं हे ज्या सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे, त्याच सत्ताधारी पक्षांमधील आमदार मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरायला लागली आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं आणि पुन्हा पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेतलं. महत्वाचं म्हणजे यांची मागणी विशेष अधिवेशन घ्या ही आहे आणि तिथं त्यांच्या सर्वांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हे सर्वपक्षीय बैठकीला भेटतात, जरांगेसाठी पत्र काढतात आणि त्यात मात्र कुठेही विशेष अधिवेशनाचा उल्लेख होत नाही. त्यामुळे आमदारांचे हे आंदोलन खरं म्हणावे की फार्स? ज्येष्ठ नेते आपल्याच आमदारांचे ऐकत नाहीत का? प्रत्येकच पक्षात ज्येष्ठ आणि तरुण आमदार यांच्यात मतमतांतर आहे का? की मग विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याचा मार्ग नसल्यामुळे ते घेतल्या जात नाहीये? सर्व 288 आमदार आणि 48 खासदारांचा पाठिंबा असतानाही कायदे करणारे रस्त्यावर विशेष अधिवेशन मागतात, पण बैठकीत तसे ठरवत नाहीत. हे अपयश म्हणावं की धुळफेक? रस्त्यावर उतरलेल्या आमदारांचं हे आंदोलन खरंच मराठा आरक्षणासाठी चाललं आहे की येणाऱ्या निवडणुकीत स्वतःची जागा वाचवण्याची चिंता आहे, त्यामुळे मंत्रालयाबाहेर ठिय्या दिला का? याचं उत्तर जनतेनं काय दिलंय ते आपण थोड्या वेळात बघणार आहोतच. आणि हे प्रश्न आम्ही या आंदोलक आमदारांना थेट विचारले आणि त्यावरच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. आम्ही मराठा आरक्षण भेटेपर्यंत सातत्यानं आंदोलन करत राहणार. परंतु 2 दिवस झालं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, तुमची दखल घेतली जात नाही असं वाटतं? मला आरक्षण भेटेपर्यंत पक्षच नाही. आरक्षण भेटेपर्यंत पक्षच नाही मला. फक्त सत्ताधारी आमदार त्यांच्या सरकारमध्ये आज जर आंदोलन करत असतील ते थोडीशी आश्चर्याची गोष्ट वाटते, पण प्रयत्न करत आहेत. शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रेशर आहे आणि प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण हा अनेकांच्या जीवनाशी निगडीत असा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना याच आंदोलनाचा गैरफायदा कोणी घेत आहे का? आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत का? आंदोलन म्हणत कट कारस्थान करत आपल्या वैऱ्याचा काटा कोणी काढत आहेत का? आणि हिंसक घटनेत खरंच मराठा आंदोलक आहेत तरी का? हे सर्व प्रश्न विचारायचे कारण म्हणजे आजची अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांची अत्यंत स्फोटक अशी पत्रपरिषद. बीडच्या माजलगावमध्ये 30 ऑक्टोबर रोजी अचानक मराठा आंदोलनाला हिंसक वळण घेत हजारोंच्या जमावानं सोळंके खुद्द बंगल्यात असताना दगडफेक करत तोडफोड केली. शिवाय त्यांच्या बंगल्यात उभा असलेल्या गाड्यांचीही जाळपोळ केली. का म्हणत आहेत सोळंके याला? त्यांना जीवे मारण्याचा प्लॅन, हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. तयारीने ते आले होते. त्या तयारीहून मला असं वाटतं की त्यांचा डायरेक्ट हेतू दगडफेकीबरोबरच जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीविताला हानी पोहोचावी अशा दृष्टीनं प्लॅनिंग करून ते आले होते आणि त्या दृष्टिकोनातून ते घरामध्ये घुसून माझ्यापर्यंत माझ्यावर हल्ला करणार. परंतु घरातच मी एका ठिकाणी ज्या ठिकाणी बसलो होतो, थांबलो होतो, त्या ठिकाणापर्यंत ते काही पोहोचू शकले नाहीत अशी परिस्थिती. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातगणना तातडीनं करावी. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही अशा आशयाचं पत्र जनता दल युनायटेडचे आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय. राज्य सरकारनं उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल सरकारनं स्वीकारला आहे. 13,000 नव्या लाभार्थ्यांना याचा लाभ होईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर राजकीय आरक्षणाचाही लाभ आपोआप मिळणार आहे. त्यामुळे या आरक्षणाआधारे राजकीय आरक्षणाचाही लाभ व्हायला लागला तर यापूर्वीचे ओबीसी राजकीय पदापासून वंचित राहू शकतात असा ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे. तर मराठा संघटनांना राजकीय आरक्षण नको अशी भूमिका मराठा याचिकाकर्ते विनोद पाटलांनी मांडली आहे. या विषयाबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला.
आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. कायदे करणारे आमदार मराठा आरक्षणासाठी मंत्रालयासमोर आंदोलन करतात, हे योग्य वाटतं का? यावर प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून गोपाळ दंडगव्हाळे. मंत्रालयासमोर आंदोलन करणारे हे दुतोंडी आमदार फक्त मतांचं राजकारण करतायत. जरांगेच्याच शब्दात सांगायचं तर हे लई मोठे कलाकार आहेत. एक्स वरून विश्वास. मूलभूत प्रश्नांवर किंवा रुग्णालयात मृत्यूनंतर एकाही आमदारानं आंदोलन केलं नाही. आता केवळ मतांसाठी हे सुरू आहे. आरक्षणासाठी शासनानं योजना जाहीर करावी. एक्स वरून वीरा. ही सगळी नाटक मंडळी आहे. यांना 2024ला कसे निवडून येऊ याचीच काळजी आहे. मराठा आरक्षणाशी काही देणे घेणे नाही. युट्यूबवर सागर कानसे. नौटंकी आहेत सर्व. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात खोडा कसा घालायचा हे राजकारण्यांकडून शिकलं पाहिजे. युट्यूबवरून प्रकाश पाटील. राजीनामा द्या सर्व आमदारांनी. मराठा आरक्षणाला राज्यातील प्रत्येक आमदार नेत्यानं पाठिंबा दर्शवला, पण आरक्षणाचं पान काही हलताना दिसत नाहीये. आजही आत्ता अगदी थोड्या वेळ आधी आपल्याला माहितीये की 2 महिन्याची मुदत सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेली आहे. तशातच आता सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी थेट कुणबींना साथ घातली आहे. मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन मिटकरींनी केलंय. कारण शेवटी जरांगेंची मागणी ही सरसकट मराठ्यांसाठी आहे. मात्र इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी भूमिका अजित पवारांसह पक्षातील अनेक नेत्यांची असताना नक्की काय म्हणणं आहे अमोल मिटकरींचे हे आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊया. ते आपल्या गेस्ट सेंटरला आपल्याबरोबर उपस्थित आहेत. अमोलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरला. खरं तर आज आपण खास कुणबी समाजाला एक आवाहन केलेलं आहे. नक्की काय आवाहन आहे आपलं? नाही, मला थोडं एक विस्तृत बोलायचं आहे. जे तुम्ही आता काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी बोललात की काल आमदारांनी मंत्रालयासमोर केलेलं जे काही आंदोलन आहे ते 9% आहे का, असं करण्याची त्यांना गरज आहे का, त्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यावर पण उत्तर देणं मला गरजेचं वाटतं. अर्थातच तुमच्या वेळेची मर्यादा ओळखून मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर तुम्हाला काही हरकत नसेल तर त्याचं उत्तर मी देतो. कारण त्या नक्कीच तो माझा प्रश्न असणारच होता, त्यामुळे आपण त्याचं उत्तर नक्की द्या. मी तुम्हाला सांगतो की मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, सर्व भागामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला असताना त्या भागातले मतदार साहजिक आहे त्या लोकप्रतिनिधींना विचारतील. म्हणून आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन केलं. पण आमच्या आंदोलनाची मागणी एक होती की राज्य सरकारने विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे. ही मागणी होती. त्याच्यामध्ये काही सरकार विरोधी नारेबाजी किंवा घोषणाबाजी केलेली नाही. आमचे 2 मंत्री आम्हाला येऊन भेटले. त्यांनी सामंजस्यानं समजावून सांगितलं आणि आम्ही मग नंतर आम्हाला अरेस्ट केल्यानंतर आम्ही मंत्रालयाचं कामकाज दिवसभराचं सुरळीत सुरू ठेवलं. उद्या पण संध्याकाळी सर्वपक्षीय आमदारांची बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलावली होती. त्याच्यामुळे आमचं आंदोलन हे काही वेगळी स्वरूपाचं किंवा नौटंकी आहे असं म्हणण्याचं कृपा करून प्रयत्न करू नये. माझी मीडियाला पण विनंती आहे, हे आंदोलन जे होतं ते सरकारने विशेष अधिवेशन घ्यावं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न तात्काळ मार्गी लावावा याकरिताच ते आंदोलन होतं. त्यामध्ये दुसरा कुठला आमचा राजकीय स्वार्थ किंवा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळ्या ह्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही नौटंकी केली अशा पद्धतीने जे काही चित्र रंगवलं जातं ते साफ चुकीचं आहे. पहिल्यांदा हा मी मुद्दा खोडतो. दुसरं, आज माझं स्टेटमेंट जे आपल्या चॅनलला चाललंय, आमच्या अकोल्यात माझ्या घरी आज सकल मराठा समाजाचा जो मोर्चा आला त्या मोर्चामध्ये 70 ते 75% लोक हे ऑलरेडी कुणबी समाजाचे होते, म्हणजे ओबीसी मागास प्रवर्ग. आणि ज्या वेळेस त्यांनी मी भेटीला त्यांचा शिष्टाचार म्हणून तिथपर्यंत गेलो त्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटील यांची अशी अपेक्षा आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा निघायला पाहिजे, या मताशी तुम्ही सहमत आहात का? त्यावेळेस त्यांनी होकार दिला. मग माझी विनंती अशी होती की जर विदर्भामध्ये 90% लोक कुणबी असतील
तर मग मोर्चे काढण्याची गरज काय? मराठा आरक्षणाकरता मराठा आंदोलकांचे जे मोर्चे सुरू आहेत ते मराठवाड्यात सुरू आहेत, ते मुंबई भागात सुरू आहेत. त्याच्यामुळे मराठा समाजाची रास्त मागणी आणि सरसकट कुणबीच्या म्हणजे असल्याच्या नोंदी पण आता पंढरपूर वगैरे त्या भागात सापडायला लागल्यात. मी फक्त अकोला जिल्ह्यात जे आंदोलन आज झालं त्या आंदोलनात आंदोलनकर्ते मराठा समाजाचे केवळ 5 ते 10% लोक होती. बाकी उर्वरित 90% लोक ही सगळी कुणबी ओबीसी समाजाची होती. मी त्यांना जो प्रश्न विचारला त्यांनी ते उत्तर दिल्यामुळे तुमची भूमिका रास्त आहे ते म्हणत आमचं त्याला समर्थन आहे. आणि म्हणून मी सांगितलं की अकोला जिल्ह्यातल्या कुणबी समाजाने जर पाठिंबा दिला असेल तर त्यांचं पण ऐकावं. जे सदन ओबीसी आहेत त्यांनी सांगावं ना की माझा भाऊ मराठा समाजाचा तो गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, मला आता काही आरक्षणाची सध्या गरज नाही, मी त्याला प्रमाणपत्र द्यायला तयार आहे. ही भूमिका जर घेतली तर सामंजस्यानं हा वाद मिटेल. नाहीतर ओबीसी आणि मराठा असं वाद लावण्याचं कृपा करून काही लोक जे काम करतायत ते होता कामा नये. विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज आहे, तिथे मराठा समाजाचं प्रमाण नगण्य आहे. म्हणून त्याची अकोला जिल्ह्याच्या आंदोलकांना माझी विनंती होती. आणि आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे, मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, अजितदादा गटाची ती भूमिका आहे. पण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण भेटावं आणि ते टिकणाऱ्या स्वरूपाचं भेटावं. म्हणूनच 2 न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे साहेब यांनी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं. मी त्यांचे आभार मानतो. आणि 2 जानेवारीचा जो अल्टिमेटम सरकारला दिलाय, मला निश्चित विश्वास आहे पहिल्या टप्प्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात झाली. मला विश्वास आहे की 2 जानेवारीपर्यंत राज्य सरकार हा तिढा सोडवेल. नक्कीच नक्कीच. अमोलजी, अगदी थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रपरिषद आता सुरू होते, त्यामुळे मला तुम्हाला नाईलाजानं थांबावं लागतं आहे. अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. आत्ताच मनोज जरांगे पाटलांची उपोषण सुटलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री येईस्तोवर मी आपल्याला हाच प्रश्न परत विचारते की 2 महिन्याचा अवधी मिळालेला आहे. या आधी सुद्धा 40 दिवसांचा अवधी मिळाल्यानंतर सरकार फारसं काही करू शकलेली नाही आहे. आणि परत एकदा हा प्रश्न चिघळताना आपण बघितला. अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल अमोलजी, एकंदरीत आता या 2 महिन्यात खरंच काही सरकार करू शकेल का? पहिल्या टप्प्यातच सरकारने जे करायचं होतं ते केलं. 2 जानेवारीपर्यंत वेळ मागून घेण्याचं कारण असं आहे की ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. एकदा ते सिद्ध होऊ द्यात. मराठा समाज हा आर्थिक मागासलेला आहे. एकदा सिद्ध होण्याकरता ज्या ज्या कागदपत्राची पडताळणी सरकार म्हणून सरकारला करायची आहे, बरोबर आहे, तो वेळ कमी पडला असावा. म्हणूनच 2 न्यायमूर्ती जरांगे पाटलांना आज भेटायला गेलेत. त्याच्यामुळे त्यांनी वाढीव वेळ दिला असेल आणि आम्ही वाढीव वेळ मागून त्यांनी जर स्वीकारला असेल तर त्या 2 तारखेपर्यंत थांबण्यासाठी आपल्याला वेळ घ्यायला हरकत नाही. मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार आणि आमचं सरकार हे मराठा समाजाला 2 जानेवारीपर्यंत पूर्ण न्याय देणार. खरं तर मी ना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न विचारू इच्छिते. एकंदरीतच गेल्या काळामध्ये जे काही घडलं त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खास करून अजितदादांच्या तुमच्या गटाच्या नेत्यांना किंवा तुमच्या गटाच्या नेत्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाला. काय दाखवतंय हे? कुठंतरी अविश्वास लोकप्रतिनिधींमध्ये आहे की आज जसं प्रकाश सोळंके म्हणाले तसं ह्या पाठीमागे हा पूर्वनियोजित असा कुठला तरी कट होता? काय सांगाल? माजलगावच्या आमदारांनी प्रकाशदादांनी जी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि खरं असतं, एखाद्याला राजकीय वैमनस्य जर जुनं काढायचं असेल तर फक्त आंदोलनाचा तो एक आंदोलन करायचं म्हणून करायचं, पण त्यामागे एखाद्याला जीव घेण्यापर्यंत त्याच्या घरादाराला जाळेपर्यंत ही जी प्रवृत्ती आहे ही मराठा समाजाची असू शकत नाही. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने शांततापूर्वक आंदोलनं केले राजकीय वैमनस्यातून. कारण प्रकाशदादांनी मग सांगितलं की स्थानिक लोक ती नव्हती, ती बाहेरून बोलावलेली लोक होती. त्याच्यामुळे आता जयदत्त अण्णा क्षीरसागरांचं ऑफिस जाळलं, त्यांचं घर जाळलं, ते तर आमच्या पक्षाचे नाहीत. त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर यांचं घर जाळलं. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या की जे मॉब आहे, जो मॉब, त्या मॉबला एखाद्याला
मराठ्याला जर संपवायचंच असेल, एखाद्याचा जीव घ्यायचाच त्याला असेल, परवा हसन मुश्रीफ साहेबांची गाडी आकाशवाणीच्या खाली फोडल्या गेली, कोण निघाला कार्यकर्ता? शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता निघाला. तो तिथून कोल्हापूरवरून येतो आणि मुंबईमध्ये गाडी फोडून एक मराठाच्या घोषणा देतो. म्हणजे जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला हिंसक वळण लावण्याचं काम काही दुष्प्रवृत्तींनी केलं आणि या दुष्प्रवृत्तींना वेळीच सरकारने ओळखलं पाहिजे आणि यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा म्हणजे अजितदादाला टार्गेट करून एका पक्षाच्या प्रवक्त्यांनी तर त्यांच्या आजारपणाचं पण भांडवल केलं. म्हणजे काही लाज लज्जा काही शिल्लक आहे की नाही? एका पक्षाचा एक प्रवक्ता म्हणतो की यांना राजकीय डेंगू झालाय का? ही विचाराची तुमची हिंमत कशी होते? अजितदादांची प्रकृती बरी नसताना सुद्धा अत्यंत संयमानं शांततेनं अभ्यासपूर्ण हे सगळं हाताळण्यात तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, त्या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं. आम्ही त्यांच्या परवानगीनेच सगळ्या नक्कीच आपलं म्हणणं बरोबर आहे. आपण आपलं मत जे आहे ते एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये शेअर केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आज आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, कायदे करणारे आमदार मराठा आरक्षणासाठी मंत्रालयासमोर आंदोलन करतात, हे योग्य वाटतं का? यूट्यूबवर एकूण 30,000 मतं आलेली आहेत. त्यात 31% लोकांनी होय म्हटलंय, मात्र एकूण 70% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं, 66% लोकांनी होय म्हटलंय, 34% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 23% लोकांनी होय म्हटलंय, 77% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर 35% लोकांनी होय म्हटलंय, 65% लोकांनी नाही म्हटलंय. आता राज्यात जे सुरू आहे ते पाहून एक जुनी गोष्ट आठवते. अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. एकदा जंगलात आग लागते, सगळे प्राणी सैरावैरा आगीपासून दूर पळू लागतात. एक छोटी चिमणी मात्र आपल्या इवल्याशा चोचीत पाणी आणून आगीवर टाकताना दिसते. तिला काही प्राणी हिणवत रिडिक्यूल करत विचारतात, तू केवढी, तुझी चोच केवढी, त्यात पाणी ते किती मावणार आणि त्या 4-5 थेंब पाण्यानं आग कशी विझणार? कशाला एवढे कष्ट घेतेस? त्यावर चिमणी सांगते, हे जंगल माझं घर आहे. उद्या याचा इतिहास लिहिला गेलाच तर त्यात माझं नाव आग लावणाऱ्यांच्यात आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांच्यात नाही, तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. आपलं नाव कोणत्या यादीत हवं, हे आग लावणाऱ्यांच्या की विझवणाऱ्यांच्या यादीत, याचा विचार करावा. सरकार, नेते, आंदोलक आणि आपण सर्वांनीच करायला हवंय. ज्यांनी सल्ला द्यायचा, दिशा द्यायची, चुकलं तर कान धरायचा, युक्तीच्या 4 गोष्टी सांगायच्या, असे जुने जाणते अनुभवी नेते आपल्याला लाभले आहेत. पण त्यातले काही समाजाला, महाराष्ट्राला गरज असते तेव्हा सोयीस्कर मौन धारण करतात किंवा आपल्या राजकीय स्वार्थासाठी मौनातून चुकीचा मेसेज जाईल असं वागतात, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. हे चित्र बदलण्यासाठी, आपल्या महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही यासाठी सगळे नेते पुढाकार घेतील, शांतता सलोखा राहील, वणवा पसरू नये यासाठी प्रयत्न करतील अशी आशा करूयात. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. बारामतीच्या मैदानात वहिनी साहेबांची एंट्री होते का हे पाहायचं आहे ब्रेक नंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.